सुद्धा येऊ शकत होतो आणि हेलो फ्रेंड्स, रिपोर्ट लाइन में आप सभी का स्वागत है। इस वक्त हम खड़े हैं भिवंडी के पिंपलास गांव में। आप अगर भिवंडी कल्याण बाईपास से मुंबई हाईवे की तरफ आएंगे तो 2 किलोमीटर की दूरी पर ये पूरा इलाका लगता है। यहाँ पर जिस तरह से देखा कि मंदार आनंद सुतार जो इस जगह के मालिक है, तकरीबन वो यहाँ 1983 से रह रहे हैं। और उन्होंने जिस तरह से जानकारी दी कि आप मेरे पीछे देखेंगे तो यहाँ पर कुछ जो है ज़मीन को जो है कब्जा करने का इस तरह का आरोप लगाया गया। आप देखेंगे साफ साफ कि बाउंड्री लगाने के बावजूद यहाँ पर जो ज़मीन थी, यानी जो मट्टी थी, वो इनकी ज़मीन पर आते हुए दिखाई दे रही है। और ये जो कब्ज़ा किया जा रहा है वो भूमि वर्ल्ड की तरफ से किया जा रहा है, इस तरह का अनंत ने यहाँ पर आरोप लगाया है। हमारे चैनल से बातचीत करते हुए अनंत ने जिस तरह से अपनी गुहार लगाई है, और डीसीपी उसके साथ साथ जो महाराष्ट्र के सीएम है देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से अपनी गुहार लगाई है। देखिए आगे उन्होंने हमारे चैनल से बातचीत करते हुए क्या जानकारी दी इस पूरे में। मी सुरेखा अनंत सुतार, आम्ही जमीन माझ्या नावावर आहे। मी सिनियर सिटीजन आहे। आमचं कुटुंब सहित आम्ही इथे राहतोय। आम्ही शेतामध्ये भात वगैरे पिकवतो। जमीनमध्ये विहीर बांधलेली आहे, आमची रूम बांधलेली आहे इकडे। आणि तरी पण आता इकडे प्रकाश पटेलचं काम चालू आहे। ते शेजारी तो भरणी करते, पण सर्व भरणी आमच्या ह्याच्यात लोटू राहिला आहे। जबरदस्तीने बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही हे जे जबरदस्तीने इकडे हे घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही पोलिसांना सुद्धा बोलवलेलं, पण तरी पण त्याच्यामधनं काही दाद नाही मिळाली। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबला आम्ही इथे लक्ष घालण्यास विनंती करतो आहे की इथे हे जबरदस्तीने इथे कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्या कब्जात असलेली जमीन जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आम्हाला कृपया करून न्याय मिळवून द्यावा व सगळ्यांनी इथे लक्ष घालावे। मी या तुमच्या चॅनलमार्फत मी डीसीपी व कमिशनर साहेबांना सुद्धा सांगतो की त्यांनी सुद्धा इकडे आवर्जून लक्ष घालावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे। भूमी असोसिएट प्रोप्रायटर प्रकाश नानजी पटेल त्यांचेच हे डंपर 20-20 डंपर इथं चालूच असतात दिवसभर। आम्ही इथं मध्ये मध्ये येत असतो। आमच्या जीवाला पण धोका आहे, माझ्या कुटुंबाला सुद्धा धोका आहे। रस्तासुद्धा बंद झालेला आहे इथला। त्यांनी दोन्ही बाजूला 10-10 फूट भरणी केलेली आहे। आम्हाला येण्या जाण्याचे पावसाळ्यामध्ये तर खूपच हाल होतात। आम्हाला पाण्यामधनं सुद्धा यायला लागतं। प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं व एका सामान्य नागरिकाला न्याय मिळवून द्यावा, हीच इच्छा आहे। हमने ये भी देखा कि आपके घर के जाने के लिए रास्ता जो है पूरी तरह से बंद होते जा रहा है, वो क्या है? इथं गावकीचा रस्ता होता पूर्ण गल्ली। जेव्हा 2007चे जेव्हा पूर आला तेव्हा सुद्धा एक थेंब सुद्धा पाणी साचलेलं नव्हतं। पण आता तिथला जो मेन प्रमुख जो नाला होता पाणी जायचा, तो नालाच त्यांनी बंद करून टाकलेला आहे भरणी करून। आणि त्याच्यामुळे आता पाणी जायला मार्गच उरलेला नाही, आणि म्हणून मग पाणी तिथं आता पूर्ण तुंबतं। पहिला एक जरी पाऊस आला तरी पण ते पाणी लगेच तुंबतं आणि रस्ता पूर्णपणे बंद होऊन जातो। आम्हाला पूर्णपणे पाण्यातनं चालत चालत तिकडं छोटे मुलं आहेत माझी, एवढा भरावा केला इकडे, आणि आम्हाला त्याच्यातनं चालत चालत यायला लागतं। पूर्ण आमचे कपडे भिजतात, तरी रोज आम्हाला सकाळी तसंच जायला लागतं ऑफिसला। तिथे मुलाला पण जायला लागतं, लहान मुलांना शाळेत जायला पण। पावसाळ्यात तर पूर्ण रस्ता बंदच होतो। आम्ही खूप हालाय की नाही, तरी सुद्धा आम्ही कसं तरी मोठ्या जीव धोक्यात मुठीत ठेवून आम्ही रोज इथनं जातो, इथनं रस्त्यातनं।
ही जमीन आम्ही 2004 साली साठे कराराने विकत घेतलेली आहे व 2004पासूनच आमच्याकडे या जमिनीचा कब्जा देखील आहे. आम्ही इकडे विहीरसुद्धा खणलेली आहे तेव्हाच, आणि या विहिरीतलाच आम्ही पाणीसुद्धा घरी वापरतो. इकडे आम्ही एक खोलीसुद्धा बांधलेली आहे 10 बाय 10ची. इथं पक्का कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि ते 2004पासून आमच्याकडे पूर्ण पोझिशन आहे. आम्ही इथं पीक काढतो भाताचं. आणि आता आमच्याकडे पैसे नाही. आमची इकडे तार वगैरे आम्ही आमचं हे केलेलं होतं. तर ते हे प्रकाश नानजी पटेल यांचे डंपर येतात एकत्र आणि इकडं माती लोटतात आणि बळजबरीने कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही विरोध केला तरीसुद्धा त्यांनी हे मोठी मोठी दगडे इकडे लोटली आहेत. माझे बाबा तेव्हा इथं काम करत होते राबणीचं, त्यांच्या अंगावर सुद्धा येऊ शकत होतं. आणि आम्ही याच्यावरती दावासुद्धा चालू आहे. न्यायालय हे जे आहे न्यायप्रविष्ट असूनही ते बळजबरीने इथे कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.